चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मायासा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे का इयत्ता 8वीचं बघा मित्रांनो का हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहे। बघा सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो, संकलित मूल्यमापन या थ्रू बघा मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली जे काय असणार आहे उत्तर तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिकेत लिहायचं असणार आहे। ठीक आहे, बघा पहिला काय दिला बघा मित्रांनो, तर लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारचा एक भाग दिला असणार आहे, याच्यामध्ये पॅसेज दिला असेल, या पॅसेज वरून तुम्हाला त्याची उत्तर काय करायचे शोधून लिहायचे असणार आहे। बघा एक्सप्लेन मी जास्त करणार आहे बघा मित्रांनो। पुढे बघा काय दिले, सूचना के अनुसार कृतिया कीजिए बेटे की माँ के बारे में। बघा काय जो मुलगा दिला असेल या पॅसेज मध्ये त्याच्याबद्दल काय माहिती असेल किंवा त्याच्या आईबद्दल काय माहिती असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं होतं। पुढे बघा मित्रांनो, आपकी माँ और पिताजी के बारे में लिखिए, म्हणजे आपल्या स्वतःच्या आई वडिलांविषयी हिंदीमध्ये काय करायचे, काय ऍटलीस्ट तुम्हाला 2 ते 3-4 लाईन तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे। जसं की मेरे पिताजी हे काम करते, मेरे पिताजी अच्छे, मेरी माँ मेरे लिए काम करते, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं। पुढे बघा विभाग 2 मध्ये बघूया आपण, धरती का श्रृंगार इनसे होगा। बघा काय आता काय याच्यावरून तुम्हाला काय करायचे मित्रांनो का उत्तर लिहायचे। जसं की सरिता के प्रवार होने से ये खिलेंगे, बरोबर आहे, दिलेली माहिती इथं दिसते ना आपल्याला, काय करायचं तुम्हाला ही माहिती तुम्हाला इथं लिहायची होती आणि याच्यावरून याची उत्तर शोधायची होती। पुढे बघा इस गद्यांश में मिलने वाला संदेश अपने शब्द में लिखे, याच्यातून आपल्याला काय मेसेज भेटतोय, नक्की काय करायचं, आपण काय संदेश आपल्याला भेटतोय तो आपल्याला याच्यातून लिहायचा होता। ठीक आहे, पुढे बघा सूचना के अनुसार कृतिया पूर्ण कीजिए। बघा काय दिलं बघा, उत्तर लिखिए सिर्फ 2, मनुष्य को श्रम क्यों करना पड़ता है, म्हणजे माणसाला काम का करावं लागतं। बघा किसे विश्राम की आवश्यकता होते, कोणाला आरामाची गरज असते, तुम्हाला हे लिहायचे। पुढे बघा उत्तर लिखिए 2 लिहायचे, कुठले टिप्पणी लिखिए याच्यावरती। पुढे बघा उत्तर लिखिए सिर्फ 1, नहीं कुछ इससे बढ़कर इस गीत की विशेषता लिखिए, किंवा मानव अंतरिक्ष यान से कहां पहुंच गया, बरोबर आहे, हे तुम्हाला लिहायचे। आता शेवटचा भाग बघूया, व्याकरण मध्ये काय मित्रांनो बघा का मोहरे का अर्थ लिखत स्वतंत्र वाक्य में प्रयोग कीजिए। बघा काय पसीना बहाना किंवा तिल मिल जाना। पुढे बघा निम्नलिखित अवयव वाक्य में प्रयोग कीजिए, परंतु किंवा के सामने, त्याच्यानंतर सहाय्यक क्रिया सकना, त्याच्यानंतर लग्ना, विलंब शब्द म्हणजे विरोधार्थी शब्द गाव, शहर, अच्छा, बुरा, बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहिणं अपेक्षित होतं। चला पुढे बघूया मित्रांनो, काय का निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए, समानार्थी शब्द लिहायचे तुम्हाला, काय गरीब, पसीना, हल, मुश्किल, अशा प्रकारे तुम्हाला यायचे। पुढे बघा विराम चिन्ह लगाकर वाक्य लिखिए। बघा पुढे बघा निम्नलिखित शब्दों का लिंग पहचान कर लिखिए। बरेच विद्यार्थी चूक मिस्टेक करतात मित्रांनो, काय का लिंग बदलतात, लक्षात घ्या काय करतात, लिंग डायरेक्टली बदलतात, कवित्री, कवी, माणूस, पुरुष, बाई वगैरे काही करून देते, भरोसा नाही, मुलगा मुलगी काही करतोय। पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारलाय का लिंग पहचान कर लिखिए, म्हणजे काय स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी, तुम्हाला हे लिहायचे, म्हणजे काय पुल्लिंगी हे तुम्हाला लिहायचे ते। ठीक आहे, पुढे बघा निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए, काय वचन बदलायचं मित्रांनो, बाते, बात, बेटी, बेटा, सॉरी बेटी, बेटिया, बरोबर आहे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला नाही। निम्नलिखित शब्द में उचित प्रत्यय लगाए, काय आरक्षण, ना समज, आणि फायनली बघा मित्रांनो काय का निम्नलिखित पत्रक का प्रारूप तैयार कीजिए, त्यानंतर निम्नलिखित जानकारी के आधार पर विज्ञापन तयार कीजिए, म्हणजे काय तुम्हाला तयार करायचे, एक जाहिरात तयार करायची मित्रांनो, लक्षात घ्या। पुढे बघा निम्नलिखित विषय पर 100 शब्द में निबंध लिखिए, आपल्या भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये म्हणजे काय हिंदीचा पेपर आहे, हिंदीच भाषेमध्ये पेपर लिहायचा आहे, पण काय स्वतःच्या विचारावरती तुम्हाला काय करायचं, एक निबंध लिहायचा आहे, आणि तो म्हणजे काय का मेरे शिक्षक किंवा आदि संगणक न होता आणि कुंभमेला। बघा काय यादी संगणक न होता तो कुंभमेला, अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचे, या 3 विषयापैकी एखाद्या विषयावर तुमचे स्वतःचे विचार मांडायचे, म्हणजेच काय करायचे निबंध लिहायचे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची प्रश्न पत्रिका आहे, एकदा नीट बघून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा। काय अडचण असेल तर तुम्ही मला कधीही तुम्ही कमेंट टाका, त्याच्यावरती नक्कीच प्रयत्न द्यायला जाईल। बरेच कमेंट त्याच्यामुळे मित्रांनो थोडासा नेटवर्कमुळे अडचण होते उत्तर द्यायला, पण नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हिंदीची आपण प्रश्नपत्रिका बघितला, याचा चांगला अभ्यास करा आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला येऊ शकते। स्वरूप हेच असणार आहे, जरी प्रश्न इकडचे तिकडचे चेंज झाले पण स्वरूप हे असंच असणार आहे। ठीक आहे, तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। काळजी घ्या, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट देखील नक्की करा। ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता।